कीर्ती बेफाम बाल्यांना फुटला गाम याला कोण घालिले सन दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार तितक्यात अचानक एक सरदार उठला आणि म्हणाला हम लाएंगे शिवाजी को त्यानं विडा उचलला नाव त्याचं अफजल खान आहे नाव त्याचं अफजल खान जिथं जागतं जणू सैतान खान बोलला छाती टोकून शिवबाला टाकतो चिरडून ठेच खानाची सेना निघाली गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणारे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडे निजा तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवा वाहून नर चिंतेत पंत सरदार तितक्यात रायबा म्हणाले राजा 2-3 महिने आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जाऊ तितक्यात जिजामाता म्हणाल्या काय म्हणालात रायबा शिवबा किवळ्यांचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर पण असे भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा तो छावा आहे अशा वाघिणीचा तो छावा डोक्यात गनिमी कावा भेटीचा धाडला सांगावा भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला वेळ ठरली आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण करमतीची शिवाजी राजांच्या करमतीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची हजीजी करील काही कल्पना युक्तीची हजीजी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारले होते भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान कसा म्हणतो आओ शिवाजी मेरे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी रोकून नजारा गहिरी जिहार जी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान दाभिमान मान्याला कटरीचा वार त्यानं केला चिलखतवतई अंगाला खर आवाज झाला खान अडवडला तितक्यात महाराजांनी पोटामध्ये बीच ढकलला वाघनखाचा मारा केला